नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचे जे अर्थसहाय्य आहेत, जे वेतन आहे ते आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कारण की महाराष्ट्र शासनामार्फत विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण करण्याबाबत डीबीटी पोर्टलद्वारे या ठिकाणी जे पैसे आहेत वितरण करण्यास सुरुवात होणार आहे। यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्य सरकारनं निधी वितरित केलेल्या ऑगस्ट महिन्यासाठी आता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत 15 जुलै 2025 रोजीचा GR आहे आणि या GR अंतर्गत राज्य सरकारनं जे आहे ऑगस्ट महिन्याचे जे पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी यामध्ये जे GR मध्ये नमूद केलेली राशी आहे ती या ठिकाणी वितरित करण्यात आलेली आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण जे आहे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने माहे 2025 ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य जे आहे डीबीटी पोर्टलद्वारे अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी जे आहे निधी वितरित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार। आता यामध्ये बघितलं तर संजय गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असेल, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना जे आहे ऑगस्ट 2025 चे जे अर्थसहाय्य आहे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता यासाठी प्रत्येकांसाठी सेपरेटली पैसे या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। आता संपूर्ण जे पैसे आहेत या ठिकाणी लाखामध्ये देण्यात आलेले आहे। यामध्ये बघितलं तर सर्वात अगोदर जे सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, वृद्ध, विकलांग आणि निराश्रित व्यक्तींचे कल्याण म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जवळपास 20 लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहेत। दुसरी महत्त्वाची या ठिकाणी योजना म्हणजे अनुसूचित जाती उपाययोजना, वृद्ध, दुर्बळ आणि निराधारांना अनुदान, या योजनेअंतर्गत जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 4,20,000 रुपये एवढं निधी जे आहेत वितरित करण्यात आलेलं आहे। तिसरं महत्त्वाचं म्हणजे जनजाती क्षेत्र उपाययोजना अंतर्गत जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजनेअंतर्गत जे काही लाभार्थी वर्ग आहेत जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी 2,80,000 एवढा निधी जो आहे वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर वृद्ध, विकलांग आणि निराश्रित व्यक्तींचे कल्याण म्हणजे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी यामध्ये 35 लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढील जी रक्कम असेल ती असेल वृद्ध, दुर्बळ आणि निराधारांना अनुदान, यामधील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी 80 लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। 8 लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। त्यानंतर बघितलं तर जनजाती क्षेत्राबाहेरील उपाययोजनेअंतर्गत ज्या काही श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 5 लाख रुपये एवढे निधी वितरित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये टोटल रक्कम आपण जर बघितली तर या ठिकाणी श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी असेल यांच्यासाठी 75 लाख रुपये एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। आणि सदर निधी जे आहे ऑगस्ट 2025 ची जी रक्कम असेल थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी या ठिकाणी ही निधी वितरित करण्यात आलेली आहे। यामध्ये बघितलं तर ऑगस्ट 2025 चे जे अर्थसहाय्य दर महिन्याच्या 5 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होतात आणि यावेळेस थोडा उशीर झालेला आहे। यावेळेस 6 पासून ही रक्कम जी आहे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी ऑगस्ट 2025 चे अर्थसहाय्य थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकारमार्फत 75 लाख रुपये एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।